मिराज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक काढण्यात आल्याच्या निषेधार्थ शनिवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात 6 जणांसह अन्य 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शनिवारी दुपारी पंचायत समिती कार्यालयासमोर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी फलक पुन्हा लावण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली होती। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनादरम्यान काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नानासाहेब लक्ष्मण चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार सचिन कांबळे राहणार बोलवाड, राकेश कांबळे, सागर आवळे, सतीश पस्ते, उदय भोरे, रणजित कांबळे तसेच 8 ते 10 अन्य अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती मिरज इथं आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन केले तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विनापरवाना बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दरम्यान आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक तातडीने पुन्हा लावण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। या घटनेमुळे मिरजमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय।